अहमदनगर जिल्ह्यातल्या केडगाव प्रकरणात भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली आहे। अधीक्षकांच्या कार्यालयात तोडफोड प्रकरणी कर्डिले यांना अटक करण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांनाही ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे। अहमदनगर महापालिका पोटनिवडणुकीच्या वादातून केडगावात 2 शिवसैनिकांची हत्या झाली होती। अहमदनगरमधल्या शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी थेट राज्य सरकारवर हल्लाबोल करून एक प्रकारे जगताप यांची पाठराखण केली आहे। साताऱ्यात हल्लाबोल आंदोलनात त्यांनी जगताप यांच्या अटकेवरून राज्य सरकारला जाब विचारलाय। आज वेगवेगळ्या पद्धतीने हे सत्ताधारी पक्ष आमच्यावर आरोप करतात। मला कळलं की नगरला काहीतरी कुणाचे गोळ्या घालून हत्या केली, त्याच्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक केली। तुम्ही आम्हाला बदनाम करता। तुम्ही त्या ठिकाणी नीट चौकशी करा ना। कारण नसताना राष्ट्रवादीची बदनामी का करताय याबद्दलचं उत्तर हे देऊ शकत नाहीये। निव्वळ जनतेच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल एक विश्वासाची भावना निर्माण झाली आणि व्हायला लागली, तर त्याला कसा काटश द्यायचा अशा पद्धतीचं काम ते चाललेलं आहे। नगरमध्ये राजकीय गुन्हेगारीमध्ये करण्यात आलेले खून पचवण्यासाठी पोलिसांच्या मदतीने शवविच्छेदन अहवालाशी छेडछाड करण्याचा प्रकार होत होता, असा आरोप शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलाय। नगरमध्ये राजकारणातल्या गुन्हेगारांची पोलिसांशी कशी मिलीभगत आहे हेच यातून समोर येतंय, असंही खैरे म्हणाले। या अगोदरही घडलेल्या खून प्रकरणात अशाच प्रकारे शवविच्छेदन अहवालाशी छेडछाड करून आरोपी निर्दोष सुटले असल्याचा आरोप खैरे यांनी केलाय। नगरच्या पोलिसांनी नाव उलटे पालटे केले नाव नगरच्या पोलिसांनी म्हणजे मिळालेलं आहे या दोघं तिघांना साळा। अरे काय मिंदे खातात म्हणजे साला तुम्ही संजय देवडीचं नाव तिकडे केलं आणि तिकडचं घ्यायचं तिकडं ताबडतोब कळल्यानंतर तर माझे त्या ठिकाणी कार्यकर्ते त्यांचे सकाळपासून होते आणि ऑब्झर्वेशन करत होते आणि नगर पोलिसांना हे सुद्धा कळलं नाही। राजकीय दृष्टिकोन कशाला पाहिजे? मारामारी कोण त्या ठिकाणी करत असेल तर फक्त पैशाची बस्ती आहे। ही पैशाची बस्ती जास्त चालत नाही आणि जर समजा काही मला माहिती आहे कुठं लागतात ते आमच्या संभाजीनगरला कधी आले तर आम्ही सोडणार नाही त्यांना आणि त्यांचा बदला निश्चित आमच्या दोघांचा बदला त्या ठिकाणी निश्चित घेऊ। केडगाव हत्याकांड प्रकरणी पोलीस निरीक्षक अभय परमार यांना निलंबित केलंय, तर पोलीस उपअधीक्षक अक्षय शिंदे यांची चौकशी होणार आहे। गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली आहे। परमार कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी होते, त्यांनी पुरेशी खबरदारी घेतली असती तर घटना टळली असती आणि त्यामुळे त्यांचं निलंबन केलंय। शिंदेंची चौकशी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक करणार आहेत। 4 दिवसांमध्ये त्यांचा अहवाल येईल। अहमदनगर जिल्ह्यातलं वातावरण तापलंय। राज्याला गृहमंत्री नसल्याची टीका करणारे विरोधी पक्षनेते विखे पाटील मात्र पालकमंत्री राम शिंदे आणि नगरचे भाजपचे खासदार दिलीप गांधी, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह शिर्डीत मालपाणी परिवाराच्या खासगी कार्यक्रमात मशगूल असल्याचं दिसून आलं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार होते, मात्र जिल्ह्याची परिस्थिती पाहता त्यांनी येणं टाळलं। जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना मोठा फौजफाटा मात्र केवळ नेत्यांच्या बंदोबस्तासाठी अडवून ठेवण्यात आला होता। केडगाव दुहेरी हत्याकांड निंदनीय आहे। जिल्हा पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलंय। राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा आहे आणि अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना गृहमंत्रीपदाचा एवढा हव्यास का, असा सवाल करत राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर टीका केली आहे। दरम्यान एकीकडे जिल्हा पेटला असताना सरकारवर टीका करणारे विखे पाटील आणि गृहराज्यमंत्री राम शिंदे एका खासगी कार्यक्रमात मशगूल होते आणि त्याबाबत विचारलं असता त्यावर मात्र विखेंनी उडवाउडवीची उत्तरं दिली। शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर गंभीर आरोप केलेत। अहमदनगर इथले उद्योजक बाळासाहेब पवार यांनी 8 दिवसांपूर्वी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली। त्या आत्महत्येलाही जगताप, कोतकर आणि कर्डिले जबाबदार असल्याचा राठोड यांनी आरोप केलाय। पवार यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये या सर्वांची नावं आहेत, मात्र पोलीस सुसाईड नोट दडपण्याचा प्रयत्न करतात। पवार आत्महत्येचा योग्य तपास होऊन खऱ्या आरोपींवर कारवाई झाली असती तर शिवसैनिकांचे हत्याकांड टळलं असतं, असा थेट आरोप राठोड यांनी केलाय।
नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या वेळी झालेल्या हाणामारीला आता राजकीय वळण मिळाले। या प्रकरणात नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी आणि इतर काही निरपराध लोकांना गोवण्याचा प्रयत्न भाजप करते असा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलाय। काँग्रेस नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। जर प्रशासन दबावाला बळी पडून खोटे गुन्हे दाखल करणार असेल तर शहरामध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। राष्ट्रवादीनं भाजप सरकार विरोधात हल्लाबोल आंदोलन छेडलं। पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर सोलापुरात सभा झाल्यावर काल साताऱ्यात गांधी मैदानावर मोठी सभा घेऊन भाजप सरकारचे बाभाडे काढण्यात आले। सरकार जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आला। आज वेगवेगळ्या पद्धतीनं हे सत्ताधारी पक्ष आमच्यावर आरोप करतात। मला कळलं की नगरला काहीतरी कुणाचे गोळ्या घालून हत्या केली, त्याच्यात राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक केली। तुम्ही आम्हाला बदनाम करता, तुम्ही त्या ठिकाणी नीट चौकशी करा ना। आज मी तुम्हाला विचारतो, मुख्यमंत्र्यांना खालून वरून मागून पडून कुठल्याही अँगलनी बघा, शेतकरी दिसतात का? पण भेटून बोलणार आणि असा तसा शेतकरी नाही म्हणलं मी 5 पिढ्याचा शेतकरी आहे। उद्या जर मला कोणी गाय धुवायला लावली तर मी गाय सुद्धा धुवू शकतो। हे सभागृहातलं भाषण आहे मुख्यमंत्री। एवढंच नाही, उद्या जर कोणी गायची धार काढायला लावली तर मी धार सुद्धा काढू शकतो। अडचण फक्त एवढीच आहे की मला खाली बसता येत नाही। कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अखेर आपला पक्ष भाजप असल्याचं जाहीर केलंय। रयत क्रांती संघटना हा पक्ष नव्हे तर सामान्य माणसांचा आवाज उठवणारी संघटना आहे, त्यामुळे आमचा पक्ष हा भाजप असल्याची भूमिका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केली आहे। भाजप सरकारच्या द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातली शांतता आणि सामाजिक सलोखा धोक्यात आलेला आहे असा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात येतोय। शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे आज राज्यभरातल्या सर्व जिल्हा मुख्यालयात 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं जाणार आहे। अशोक चव्हाण स्वतः परभणी इथं उपोषणाला बसणार आहेत। येत्या निवडणुकींच्या तोंडावर भाजपनं वांद्रे कुर्ला संकुलात लाखोंच्या संख्येनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती आणि त्या अनुषंगानं उत्तर मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं असलेल्या उत्तर भारतीयांना आपल्याकडे वळवण्यासाठी शिवसेनेनं आतापासून कंबर कसली आहे। यावेळी उत्तर भारतीय मतदारांसाठी शिवसेनेनं उत्तर भारतीय सन्मान संमेलनाचं आयोजन केलं। मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी या संमेलनाचं आयोजन केलं होतं। लातूर जिल्ह्यात वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि गारा पडतात। लातूर शहरात 2-3 दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं। शहरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। जवळपास 30 ते 45 मिनिटं ही रिमझिम कोसळत होती, त्यामुळे नागरिकांची मोठी तारंबळ उडाली। या पावसामुळे उकाड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांना काही काळ दिलासा मिळाला। अवकाळी पावसाच्या तडाख्यात आंबा पिकाचं मात्र मोठं नुकसान झालं। अहमदनगर शहराला अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला। नगर जिल्ह्याच्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला। फळबागांचं नुकसान झालं। गेल्या 2 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता। अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेल्या ठिकाणांचे तात्काळ पंचनामे केले जातील। नुकसान भरपाई देखील दिली जाणार आहे। नुकसानीचे तहसीलदार पंचनामे करून अहवाल सादर करतील आणि त्या ठिकाणी मदत केली जाईल। तर सांगलीमध्ये 4 लाख रुपये नुकसान भरपाई दिल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये भाजीपाला उत्पादक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय। काय पिकवावं असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलाय। भाजीपाल्याला कवडीमोल दर मिळत असल्यानं उत्पादन खर्च देखील निघत नाही आणि त्यामुळे उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडलाय। अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला जळगाव जिल्ह्यात सुरुवात झाली। अमळनेर आणि पारोळा
हे 2 दुष्काळग्रस्त तालुके या स्पर्धेत सहभागी झाले. पाण्याच्या भीषण समस्येनं त्रस्त असलेल्या अमळनेर तालुक्यातल्या नगाव खुर्द गावात मध्यरात्री शेकडो ग्रामस्थांनी पेटत्या मशाली हाती घेऊन रॅली काढली. यावेळी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर या मशाल रॅलीत सहभागी झाले. मध्यरात्री 12:01 जिल्हाधिकाऱ्यांनी कुदळ मारून कामाचा शुभारंभ केला. पुणे महापालिकेच्या जलतरण तलावात पोहायला गेले असताना एकाचा बुडून मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी 5च्या दरम्यानची घटना आहे. तळजाई टेकडीवरील तलावात 21 वर्षाचा प्रफुल्ल वानखेडे मित्रांसोबत पोहायला गेला होता. घटनास्थळी जीवरक्षक तैनात असूनही ही घटना घडली. नातेवाईकांनी तलावाच्या व्यवस्थापनावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. मुंबई विद्यापीठानं 30 अभ्यासक्रमांच्या परीक्षा 1 महिन्यासाठी पुढे ढकलल्यात. या परीक्षांचं नवं वेळापत्रक विद्यापीठानं जाहीर केलंय. परीक्षा पुढे ढकलल्यानं निकाल देखील लांबणीवर पडणार आहेत. या अगोदरच्या सेमिस्टरचे निकाल आत्ताच लागलेले आहेत. काही परीक्षांचे निकाल पुढच्या आठवड्यात येतील आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना काही वेळ मिळावा, नव्या परीक्षांसाठीच्या तयारीला वेळ मिळावा यासाठी परीक्षा पुढे ढकलल्याचं विद्यापीठानं स्पष्ट केलंय. मुंबईत यावर्षीच्या लॉटरीत म्हाडातर्फे 1001 घरं बांधली जाणार आहेत. विशेष म्हणजे लॉटरीत निम्मी म्हणजे 500 घरं ही अल्पोत्पन्न गटासाठी राखीव असतील. यावर्षी लॉटरीचं थेट प्रक्षेपण फेसबुकवरही असेल. दरवर्षी मे महिन्यात म्हाडाची लॉटरी निघते, पण यावर्षी लॉटरी मे महिन्यात निघण्याची शक्यता कमी आहे. यावर्षी अत्यल्प उत्पन्न गटासाठी 283 तर अल्पोत्पन्न गटासाठी 500 घरं राखून ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे गरीब आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून बेस्ट प्रवास महागण्याची शक्यता आहे. बेस्ट दरवाढीच्या प्रस्तावाला बृहन्मुंबई वाहतूक विभाग हिरवा कंदील देणार आहे. 4 किलोमीटरच्या पुढच्या टप्प्यांना ही भाडेवाढ लागू असेल. 1 रुपया ते 12 रुपये या दरम्यान विविध टप्प्यानुसार ही भाडेवाढ असेल. मात्र 0 ते 4 किलोमीटर पर्यंतच्या टप्प्यासाठी कोणती भाडेवाढ नसेल. एसी बसचा प्रवास 5 रुपयांनी वाढणार आहे. बहुचर्चित मुंबई कोल्हापूर आणि कोल्हापूर मुंबई विमानसेवेची चाचणी घेण्यात आली आहे. एअर डेक्कन कंपनीनं सलग 3 दिवस ही चाचणी घेतल्यानंतर अधिकृत कोल्हापूरची विमानसेवा सुरू होणार आहे. रविवारी दुपारी 3:10 मुंबईहून एअर डेक्कनचं विमान कोल्हापूर विमानतळावर दाखल झालं आणि त्यानंतर 3:45 विमान पुन्हा मुंबईच्या दिशेनं रवाना झालं. यावेळी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांनी विमान कंपनीच्या अधिकारी आणि वैमानिकांचं स्वागत केलं. येत्या काही दिवसात उड्डाण योजनेतून बंगळुरू आणि हैदराबादमधली विमानसेवा सुरू होणार असल्याची त्यांनी माहिती दिली. नांदेड शहरातल्या टपाल कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाणांनी सरकारवर बोचरी टीका केली. यावेळी टपाल विभाग, परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. देशात 2 कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचं सरकारनं आश्वासन दिलं होतं, मात्र ते पूर्ण केलं नाही. पण पासपोर्ट कार्यालय सुरू केलं हे मात्र चांगलं झालं, कारण देशात राहून पकोडे तळण्यापेक्षा पासपोर्ट काढून विदेशात नोकरी केलेली बरी, असा टोला चव्हाण यांनी भाषणात लगावला. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातले बांधकाम व्यावसायिक डीएसकेंना अटक झाली असली तरी ठेवीदारांचे पैसे कधी मिळणार याबद्दल साशंकता आहे. या पार्श्वभूमीवर न्यायव्यवस्था, सरकार तसंच रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय आरटीआय कट्ट्यावर घेण्यात आला आणि त्यासाठी फसवणूक झालेले गुंतवणूकदार चित्तरंजन वाटिकेत मोठ्या संख्येनं जमले होते. डीएसके प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या मालमत्तांचं नोटिफिकेशन काढण्यात यावं या मागणीसह ठेवीदारांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आले. या संदर्भात ठेवीदारांच्या वतीनं सह्यांची मोहीम देखील हाती घेण्यात आली. नाशिक महानगरपालिकेच्या वादग्रस्त मुख्य अग्निशमन दल अधिकारी अनिल महाजन यांच्यावर गैरशिस्त वर्तनाबद्दल 1 लाख रुपये दंड ठोठावण्यात आलाय आणि त्यासह नवीन नाशिक विभागातले एक वरिष्ठ लिपिक, पश्चिम विभागातले एक वायरमन आणि पंचवटी विभागातले एक शिपाई असे 3 जणांना निलंबित करण्यात आले. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिक महापालिकेत शिस्तप्रिय परंपरा कायम राखली आणि यामुळे महापालिकेतील मनमानीला चाप बसणार आहे. अनेक वेळा स्टॉलवर कारवाई करून देखील मुंबईत फेरीवाले पुन्हा आपलं बस्तान मांडताना दिसून येतात. यासाठी मुंबई महानगरपालिकेनं आता कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागानं फेरीवाल्यांचे स्टॉल्स आणि हातगाड्या जप्त न करता त्या क्रेनच्या सहाय्यानं उद्ध्वस्त करून टाकल्या. मुलुंड पूर्वेकडच्या 30 ते 40 स्टॉल्स आणि फेरी हातगाड्यांवर ही कारवाई करण्यात आली.
शास्त्र, साहित्य आणि अध्यात्माचा समुच्चय म्हणजे पुण्यातले डॉक्टर जयंत करंदीकर. व्यवसायाने डॉक्टर असताना त्यांनी शब्द तसंच संगीताची साधना केली. त्यांच्या ओम शक्ती शब्दस्वर साधना हे पुस्तक तसंच गीत आसावले तुझ्यासाठी या सीडीचं प्रकाशन पुण्यात झालं. प्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे, साहित्यिक भारत सासणे तसंच झी 24 तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. डॉक्टर करंदीकर म्हणजे एका व्यक्तीत अनेक गुण सामावल्याचं उदाहरण आहे, अशी भावना अनुराधा मराठे यांनी यावेळी व्यक्त केली. रायगड जिल्ह्यातल्या दिवेआगर समुद्रकिनारी पहिल्यांदाच राज्यस्तरीय वाळू शिल्प आणि लहान मुलांसाठी वाळूचे किल्ले बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्थानिक तसंच राज्यातल्या कलाकारांनी यात सहभाग घेतला. पर्यटन वाढीबरोबरच सामाजिक संदेश देणारी शिल्प यात साकारण्यात आली. या शिल्पातून कलाकारांनी सागर किनारे स्वच्छ ठेवा, प्लास्टिक मुक्ती, लेक वाचवा असे संदेश दिले. अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनता आणि त्यातून गुन्हेगारी जगताकडे वळणाऱ्या मुलांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता भांडूपमध्ये देवामृत फाउंडेशनच्या वतीनं चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात नागरिक आणि पोलिसांना एकाच व्यासपीठावर सहभागी करण्यात आलं. मुलांना गुन्हेगारीकडे वळण्यापासून कसं रोखता येईल या संदर्भात ही चर्चा आयोजित करण्यात आली होती. आणि आता पाहूया देश विदेशातल्या बातम्या फास्ट. कावेरी पाणी वाटपाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटलाय. कर्नाटक आणि तामिळनाडूमधला पाणी प्रश्न पुन्हा एकदा तापलाय. तामिळनाडूमधले सर्व कलाकार एकवटले आहेत आणि याच मुद्द्यावरून चेन्नईत होणाऱ्या IPL सामन्यांवर बंदी घालावी अशी मागणी होतीये. IPLवर बंदी शक्य नसली तरी 10 एप्रिलला होणाऱ्या सामन्यासाठी चेन्नईच्या IPL संघानं काळ्या फिती लावून मैदानात उतरावं अशी मागणी दक्षिणेचे सुपरस्टार आणि अभिनेते रजनीकांत यांनी केली आहे. दलितांच्या मुद्द्यांवर राहुल गांधी आज राजघाटावर उपोषण करणार आहेत. काँग्रेसचे मोठे नेते या उपोषणात सहभागी होणार आहेत. अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सुरू असलेल्या आंदोलनात पुढे जाण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू असल्याचं मानलं जात आहे. राहुल गांधींनी काल अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचं नाव घेऊन भाजपवर टीका केली होती. संपूर्ण देशात दलितांवर हल्ले होत असताना पंतप्रधान मौन बाळगून असल्याची टीका राहुल यांनी केली होती. फायटर विमानांची संख्या कमालीची कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुदलानं आपल्या हवाई क्षमतेचा आढावा घेण्यासाठी गगन शक्ती 2018 या युद्धाभ्यासाला सुरुवात केली आहे. देशाच्या विविध भागामध्ये आपली क्षमता तपासण्यासाठी हा सराव केला जाईल. तसंच आर्मी आणि नेव्हीसोबत कार्यकुशलता तपासली जाईल. युद्धाभ्यास 22 एप्रिलपर्यंत केला जाईल. केवळ मारक क्षमता नव्हे तर विविध तंत्रज्ञान आणि वायुदलाच्या इतरही कर्तव्यांचा सराव इथं करून घेतला जाईल. विशेष म्हणजे या युद्धाभ्यासामध्ये प्रथमच तेजस हे भारतीय बनावटीचं फायटर विमान सहभागी होईल. भारत आणि चीन यांच्या डोकलाम पाठोपाठ आता अस्फिला या भागात देखील तणाव वाढलाय. अरुणाचल प्रदेशातल्या अस्फिला या भागात भारतीय सेनेच्या पेट्रोलिंगवर चीननं आक्षेप घेतलाय. हे पेट्रोलिंग म्हणजे भारताचं अतिक्रमण असल्याचं चीननं म्हटलंय. तसंच या भागावर चीननं आपला दावाही केलाय. भारतीय सेनेनं चीनचे दावे खोडून काढलेत. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य घटक असल्याचं भारतानं सांगितलंय. सिरियात बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या घौटा भागामध्ये हल्ले करण्यात आल्यावर या ठिकाणी नव्यानं हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात रासायनिक अस्त्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप होतोय. संयुक्त राष्ट्रसंघानं त्याचा निषेध केलाय. खरं म्हणजे सरकारी फौजा आणि बंडखोर यांच्यात युद्धबंदी आहे. सिरियन सरकार आणि अखेरचा बंडखोर गट जैश अल इस्लाम यांच्यात चर्चा सुरू असताना हे हल्ले झाले. त्यामुळे शांतता प्रक्रियेला मोठी खीळ बसू शकते. शनिवारी झालेल्या हल्ल्यात क्लोरीन गॅसचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. सोमवारची सकाळ भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धेतल्या पदक कमाईनं सोनेरी झाली. 10 मीटर एअर पिस्तूल खेळामध्ये भारताच्या जीतू रायनं सुवर्ण पदकाची कमाई केली. वेटलिफ्टिंगमध्ये 105 किलो वजनी गटामध्ये प्रदीप कुमारनं रौप्य पदक कमावलं. प्रदीप कुमारनं 352 किलोंचा भार पेलला. भारतानं स्पर्धेत आतापर्यंत 15 पदकं जिंकली आहेत. किंग खानच्या कोलकाता नाईट रायडर्सनं यंदाच्या हंगामामध्ये विजयी सलामी दिली आहे. KKRनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर 4 गडी राखून विजय साकारलाय. आंद्रे रसेल आणि
सुनील नरेन हे विजयाचे शिल्पकार ठरलेत. आघाडीला आलेल्या सुनील नरेननं शानदार अर्धशतक झळकावलं, तर आंध्र सेलनं तळाला मोक्याच्या क्षणी 11 चेंडूनं 15 धावा केल्या, तर नितीश राणानं 34 आणि दिनेश कार्तिकनं 35 धावा केल्या. केकेआरकडून विनय कुमार आणि नितीश राणानं प्रत्येकी 2 गडी बाद केले, तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील मॅककलम आणि डिव्हिलियर्स खेळी व्यर्थ ठरली. सुनील नरेनला सामनावीरानं गौरवण्यात आलं. दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज 11 पंजाबमध्ये मोहालीत झालेल्या लढतीत किंग्ज 11 पंजाबनं 6 विकेट्सनं विजेतेपद पटकावलं. के राहुल आणि करुण नायर पंजाबच्या विजयाचे शिल्पकार ठरले. दोघांनी अर्धशतक झळकावलं, तर डेव्हिड मिलरनं 24 आणि मार्क्स स्टोइनिसनं 22 धावा केल्या. पंजाबकडून मोहित शर्मा आणि मुजीब उर रहमाननं प्रत्येकी 2 गडी बाद केले. पंजाबकडून खेळणारा लोकेश राहुल आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतक झळकावणारा खेळाडू ठरला. दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध के राहुलनं 14 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं. के राहुलनं केकेआरच्या सुनील नरेन आणि युसुफ पठाणचा विक्रम मोडीत काढलाय. अष्टपैलू सुनील नरेननं गेल्या हंगामात 2014 हंगामात युसुफ पठाणनं 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. के राहुल किंग्ज 11 पंजाबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. के राहुलच्या या तडाखेबंद खेळीच्या जोरावर किंग्ज 11 पंजाबनं दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 6 गडी राखून विजय साकारला. के राहुलचे आयपीएलमधली हे 6वं अर्धशतक ठरलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.